मशीन मारतो. कलर दाखवतो तुम्हाला. आईला इथं पूर्ण झाकलाय. आई पचका. हा बघा आपला स्टेशन, हारबाव स्टेशन. चल 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 चल. असं असते बॉडीगार्ड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. चला काय आता आज आपल्या घरात काम चालू आहे कलरचं, दाखवतो तुम्हाला. मशीन मारतो. खालून कलर दाखवतो तुम्हाला. आईला इथं पूर्ण झाकलाय. इकडनं थोडाफार दिसते. जसं सुकत कलरचं बघा कसं दिसतो तो साईड पट्टा. पूर्ण कलर तो सेम असेल. बाकी तिथे एक पट्टा असेल गॅलरीला आपल्या. हा गॅलरीला पट्टा एक असेल. जिथे जिथे पट्ट्यात ते आहे ना तिथे तिथे पट्टा येणार. बाकी बघूच आपण. चला झाल्यावर दाखवतो. आई आता मम्मी चालली आहे तिकडे ठाण्याला, सुषमा आंटी आणि मम्मी. तर गाईज आपण त्यांना सोडून येऊ स्टेशनवर. तर चला बसले आणि मी पण बसलो. चला निघूया. आई पचका. गाडी चालूच नाही होत. बघ नाही तर मग खरंच चालू नाही होत. लाईटच दाखवत नाही. टाइम बर ट्रेन घालवायचं. वाव शीट गेली गाडी. गाडीचा पचका झाला. बॅटरी उतरली पण परत वय झाला गाडीचा. घेऊन जाऊ. ऑटोमॅटिक चालू आहे ना आमची गाडी. आंटी लांग वंशला घेऊन जा. तिचं काम चालू आहे. काही आता आम्ही स्टेशनपर्यंत पोहोचलोय. सुषमा आंटी येते मागे. वंशी म्हणतो वंश. तर चला. हा बघा आपला स्टेशन, हारबाव स्टेशन. मम्मीला आता ना तिकीट काढून होतो. हे पटकन पैसे दे. मी घरी ऑनलाईन चालत नाही ना तिथं. कॅश मग मी काय म्हणते बघ. लाईव्ह वॉकेट. अच्छा पंचा ले लिया है. चलो अभी देते मम्मी को. हम आंटी ने आज वाली 2 आहे ना का. आंटी आणि मम्मी चालल्यात गाई. चला निघूया घरी. Few inches later. कलरचं काम पटापट चालू आहे. पाहिजे आता लॅपटॉप मी जर कलर मॅच करून बघतो सेम कसं काय दिसतं. चला तुम्हाला दाखवतो. खूप दिवसातून लॅपटॉप ओपन केला आहे मी आज. हे इग्नोर करा. हे भाजीपाला मम्मीने कुठे ना कुठे टाकून ठेवलं. गाईज हे बघा असं असेल आपल्याला थोडं. बाकी हे फक्त दाखवण्यापुरते असं कसं दिसेल. इमॅजिनेशन एक कलरमध्ये कसं जरा दिसेल. बाकी आवडलेलं आहे. ते असं थोडं आरबट चारबट वाटतं पण जेव्हा कलर होईल बरोबर दिसेल. 3:28 AM. काही आता चाललं मम्मीला आणायला परत. मम्मी आली स्टेशनवर. लेट्स गो. पांडे. अरे बाबा गाईज गायझीन मसाला घेऊन आले. हे बघा मसाला टाकला आणि गेली. उचल चल उचल चल. असं असते बॉडीगार्ड. 2 hours later. गाईच आता आलोय वरती मी. आता पावसाचा जरा ताल दिसत नाही का की गडगडतोय थोडा. वीज वगैरे चमकतोय. तर आता आपण जरा माझ्या रूममधली हे लावून घेऊ. म्हणजे वारा पाणी आला तिकडनं जरा झर मारतो का नाही.
ओके. देखा आपने लापरवाही का नतीजा है. चांगलाच लागला. बाकी गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू पूर्ण पावसाचा हे झालाय. काय बोलतात, पूर्ण पावसाचा. मी दिसतो का आता, काय दिसतो का? मी दिसत नसेल, मी अगोदर काल आहे. पावसाचं वातावरण पूर्ण झालंय. तो पण थोडा थोडा आणि वरतून टिप पाणी पण पडतो थोडं थोडं एकदम नॉर्मली. बाकी बघा ना, तुम्हीच बघू, या साईडला गडगडतोय बघा. हा बघा, बघितला आता, जर बघितला फ्लॅश मारतोय कसा. तर पण आपण गाईज उतरूया खाली आता. गाईज हे बघा आमच्याकडे कसं चालू आहे, एकदम जोरदार. गाईज लोचा झालेला आहे. पाऊस इतका आला का पाणी पूर्ण, आता खिडकी तर आपली पूर्ण लागलेली नाही आहे सध्या. खिडकी कशी लागलेली नाही ना, मग पाणी पूर्ण आलंय. वरती बघूया किती पाणी आलंय खिडकीमधून. का वारा पाणी इतका सुटला होता ना, वारा पाणी ते सब. आई बा, पाणी बघ कुठं आलंय. बघा पाणी किती आलं आतमध्ये. काय काय लावायला लागलं बघा. उद्या खिडकी येणार. आपलं स्लायडिंग रेडी आहे, त्याचं टेन्शन नाही. बाकी या रूममध्ये या रूममध्ये पण थोडं थोडं आलं आहे. आता आपण जाऊ टेरेसवर, बघू. वॉटरप्रूफिंग केलेली आहे तशी, पण तरी एक बघायला पाहिजे सिलिंग काय कधी काय एकाशीच नको व्हायला. असं पाऊस आयुष्यभर राहणार आहे. आयुष्य म्हणजे 3 महिने राहणार आहे. बघूया. हां, पाणी कसं कुठे साचलेलं नाही. बघा साठला. मला माहिती होतं कचरा अटकणार. बरं आलो बघायला. मग ते 101% होऊ द्या. 101% होऊ द्या. सिलिंगला कुठेतरी काहीतरी लफडा होता का. तर उतरूया खाली. तर टेन्शन नाही बाई. सध्याचा जुगाड बघा, जुगाड. चला आता काही खाली उतरूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.